महत्वाची बातमी, नांदेड हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसलेत। सकाळी 9:15 वाजताच्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे काही घरांना तडे देखील गेलेत। नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात 9:15च्या दरम्यान भूकंपाचे धक्के बसले आणि हे धक्के इतके भीषण होते की त्यामुळे काही घरांना तडे देखील गेलेत। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संतोष भिशे यांच्याकडून। संतोष, किती रिस्टर स्केलचा हा भूकंप होता आणि तिथं काही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली आहे का? कस्तुरी, अद्यापपर्यंत जीवितहानी कुठे झाली नाही। मात्र जो काय भूकंपाचा हादरा होता हा सर्वाधिक जास्त मोठा हादरा होता। याचा मेन केंद्रबिंदू जे आहे ते पांगरा शिंदे आहे आणि जिल्ह्यातील म्हणजे परभणी असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल या सर्वच गावामध्ये जे आहे ते भूकंपाचे हादरे झालेले आहेत। अद्यापर्यंत जे आहे जीवितहानी कुठे झाली नाही। मात्र घराचं बऱ्याच गावामध्ये जे नुकसान झाले, कारण घराला जे आहे तडे गेलेले आहेत, कोणाच्या भिंतीला तडे गेले तर कोणाच्या म्हणजे अनेक जे आहे त्याच्यामध्ये तडे गेले। तर प्रशासनाची संपूर्ण माहिती घेत आहे आणि ज्या ज्या गावामध्ये जास्त नुकसान झाले त्या गावात जे आहे प्रशासन त्या ठिकाणी पोहोचून म्हणजे त्या गावकऱ्यांना दिलासा देतात आणि धक्के जाणल्यानंतर जे आहे तर गावकरी म्हणजे नागरिक जे आहेत घराच्या बाहेर पडले होते, कारण हा धक्काच म्हणजे मोठा होता। अद्यापर्यंत ज्या रिस्टर स्केलवर काही याची नोंद झाली नसल्याची जी माहिती आहे आपत्ती व्यवस्थापनाकडून दिली आहे। मात्र अद्याप त्याची चौकशी पूर्ण चालू आहे। आता मात्र हा हादरा जो आहे आतापर्यंत जे हादरे झाले त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त हादरा मोठा आहे। आता याच्यामध्ये नेमकं नुकसान कुठं झालेलं आहे आता हे प्रशासनाची संपूर्ण माहिती घेत आहे। कस्तुरी, नक्कीच धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या ताज्या अपडेटसाठी।